खोपोली शहरात मायलेक मिळून गांजा विक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। खोपोली पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 4 किलो गांजा, मोबाईल फोन आणि विक्रीसाठी लागणारे साहित्य असं सुमारे 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील नवनाथ कॉलनी, पटेलनगर, शिरफाटा परिसरात अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार 19 मे रोजी दुपारी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। यावेळी शमीम हनु शेख वय 56 आणि तिचा मुलगा सलमान हनु शेख वय 34 या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले। पोलिसांनी केलेल्या झडतीत पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवलेला 4 किलो वजनाचा गांजा आढळून आला। बाजार मूल्यानुसार या गांजाची किंमत सुमारे 1 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले। तसेच गांजा पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या, 2 मोबाईल फोन व अन्य साहित्यही जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे आरोपी मायलेक स्वतःच्या राहत्या घरातूनच गांजा विक्रीचे जाळे चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। परिसरातील तरुणांना अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे या रॅकेटमागे आणखी कोणाचाही सहभाग आहे का याचाही तपास सुरू करण्यात आलाय। या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत। पोलीस अधीक्षक डॉक्टर विशाल नेहुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस करत आहेत। शिरफाटा पटेलनगर परिसरामध्ये गांजा विक्री सुरू असल्यासंदर्भात आम्हाला गोपनीय बातमी माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्याची खात्री केली होती आणि त्या अनुषंगाने खात्री झाल्यानंतर जी काही गांजा संदर्भात छापा कारवाईसाठी जी काही प्रक्रिया असते ती राबवली गेली होती। त्यासाठी शासकीय पंच, वजन काटाधारक त्यांना आपण उपलब्ध केले होते आणि आपण व्यवस्थित छापा टाकला होता। छापा दरम्यान आपल्याला जे पटेलनगर परिसरात जे मागे आपलं घर दिसत आहे तिथे एक सलमान शेख व त्याची आई शमीम हनु शेख असे वास्तव्य करत असतात आणि हे व्यक्ती आणि त्याची आई हे गांजा, अंमली पदार्थ हे बाळगून असलेल्या मिळून आलेले आहेत आणि त्याचा अधिक चौकशी केली असता त्यांनी हे विक्री करत असल्याचे सांगितले आहे। त्या अनुषंगाने आपली आता तुम्ही बघत असाल छापाई कारवाई सुरू आहे आणि त्यांच्यावरती आपण विहित कलमांतर्गत आता गुन्हा दाखल करून त्यांना आपण अटक करतो। छापा कारवाई दरम्यान आपल्याला जवळपास 4 किलो वजनी ग्रामचे गांजा असा अंमली पदार्थ सापडून आलेला आहे। तो आपण सील पॅक केलेला आहे आणि यापुढे आपण तो तपासणी करता जो रासायनिक वैज्ञानिक प्रयोगशाळा तिकडे आपण पाठवत आहोत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।